हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत ज्यांनी फार कमी काम केलं, पण प्रेक्षकांच्या मनावर कायमची जागा निर्माण केली. दिवंगत अभिनेत्री प्रिया राजवंश त्यापैकीच एक होत्या. केवळ 7 चित्रपटाच्या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. लंडनमध्ये त्यांच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट आला. एका फोटोग्राफरने काढलेल्या त्यांच्या फोटोमुळे त्या थेट भारतीय चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचल्या. दिग्दर्शक चेतन आनंद यांनी त्यांचे फोटो पाहिले आणि आपल्या हकीकत या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. हा चित्रपट हिट ठरला. प्रिया राजवंश या एका रात्रीत स्टार बनल्या. त्यांनी आपल्या करिअरमध्ये फक्त 7 चित्रपट केले. बहुतांश चित्रपट त्यांनी चेतन आनंद यांच्यासोबत केले. काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचं नातं प्रेमात बदललं. दोघेही अनेक वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले, मात्र त्यांनी कधीच लग्न केलं नाही. पुढे या नात्याचा त्यांच्या करिअरवर पूर्णपणे परिणाम झाला, कारण त्यांनी इतर दिग्दर्शकांबरोबर फारसं काम केलं नव्हतं. 1997मध्ये चेतन आनंद यांचे अचानक मृत्यू झाले. त्यांच्या निधनानंतर प्रिया या पूर्णपणे एकट्या पडल्या. त्यांनी स्वतःला झगमगत्या विश्वापासून कायमचे दूर केले व 27 मार्च 2000 रोजी त्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. तपासात समोर आलं की त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात काही लोकांना अटकही करण्यात आली, मात्र ठोस पुराव्याअभावी गुन्हा पूर्णपणे सिद्ध होऊ शकला नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांची हत्या चेतन आनंद यांच्या पहिल्या पत्नीच्या 2 मुलांनी व त्यांच्या कामवालीने मिळून केले होते. त्यानंतर या 3 जणांना उम्रकैदची शिक्षा देखील मिळाली. प्रिया राजवंश यांनी कमी चित्रपट देऊन देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अभिनयातील नैसर्गिकता, सौंदर्य आणि भावनिक सादरीकरण यामुळे आजही प्रेक्षक त्यांची आठवण काढतात. तर आपल्या YN मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.